नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्टडीलॉजी या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। आपण मागच्या लेक्चरमध्ये वर्क अँड एनर्जीचा चॅप्टर संपवला। आज आपण बघणार आहोत त्याचा एक्सरसाइज। चला तर सुरुवात करूया। एक्सरसाइज मधला पहिला क्वेश्चन काय आहे, राइट डिटेल्ड आन्सर, आणि त्यामधला एक क्वेश्चन काय आहे, एक्सप्लेन द डिफरन्स बिटवीन पोटेन्शियल एनर्जी अँड कायनेटिक एनर्जी। काय म्हटलं आहे आपल्याला, कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी मधला डिफरन्स एक्सप्लेन करायचं आहे। ते कसं करणार आपण, सर्वात आधी आपण लिहूया त्याची डेफिनेशन, मग फॉर्म्युला, आणि मग काय लिहिणार, एक्झाम्पल। सर्वात आधी आपण कायनेटिक एनर्जी लिहूया। काय, कायनेटिक एनर्जी इज द एनर्जी पोजेस्ड बाय बॉडी ड्यू टू इट्स मोशन। ठीक आहे, काय आहे आपली कायनेटिक एनर्जी, एखाद्या बॉडी मध्ये तिच्या मोशन मुळे जी काही एनर्जी येत असेल तिला काय म्हणतो आपण, कायनेटिक एनर्जी। ठीक आहे, तसंच आता त्याचा फॉर्म्युला काय लिहिणार आपण, कायनेटिक एनर्जी इक्वल्स टू हाफ mv स्क्वेअर। कायनेटिक एनर्जी इक्वल्स टू हाफ mv स्क्वेअर। तर आपण पोटेन्शियल एनर्जी मध्ये काय लिहिणार, पोटेन्शियल एनर्जी इज द एनर्जी पोजेस्ड बाय बॉडी बिकॉज ऑफ इट्स शेप और पोझिशन। काय, पोटेन्शियल एनर्जी काय आहे, ती तिच्या स्पेसिफिक शेप किंवा पोझिशन मुळे जी काही बॉडी मध्ये एनर्जी पोजेस्ड होत आहे त्याला काय म्हणू आपण, पोटेन्शियल एनर्जी। त्याचा एक फॉर्म्युला काय आहे, mgh। m काय आहे, मास ऑफ ऑब्जेक्ट, g काय आहे, एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, आणि h काय आहे आपली हाईट। आता आपण त्याचे एक्झाम्पल लिहूया। कायनेटिक एनर्जीचा एक्झाम्पल काय लिहूया आपण, द स्ट्रायकर हिट्स अ कॉइन ऑन कॅरम बोर्ड। बघा तुम्ही सर्वांनी कॅरम खेळला आहे, त्यामध्ये काय करतो आपण, स्ट्रायकरनी त्या कॉइनला स्ट्राइक करतो। तर त्यामध्ये काय होते, तर कॅरमच्या स्ट्रायकरला आपण असं थोडं पुश करतो, त्यामुळे काय येते, त्याच्यामध्ये कायनेटिक एनर्जी येते। कशामुळे, त्याला आपण पुश करत आहोत, त्यामध्ये मोशन होत आहे, आणि त्यामध्ये जी काही कायनेटिक एनर्जी येते ती कायनेटिक एनर्जी तो कॉइनला देतो, आणि त्यामुळे काय होते, तो कॉइन सुद्धा समोर जाते। तर हे कशाचं एक्झाम्पल झालं, कायनेटिक एनर्जीचं। आणि आता पोटेन्शियल एनर्जीचं एक्झाम्पल म्हणजे काय, आपल्याकडे आता सर्वांकडे वॉटर टँक असतात, त्या कसल्या असतात, हाईट वर लावलेले असतात। ते कशामुळे आपल्याला ते नळामधून पाणी यावं म्हणून, किंवा त्याचा एक बेस्ट एक्झाम्पल म्हणजे आपल्या गावांमध्ये एक मोठी वॉटर टँक असते, ती एकदम सर्व घरांच्या म्हणजे हाईट वर असते। ती कशामुळे, कारण तिला पूर्ण गावाला वॉटर सप्लाय करायचं असते। तर यामध्ये पोटेन्शियल एनर्जी कशामुळे आली, तिच्या स्पेसिफिक हाईट। ठीक आहे, ती तेवढ्या हाईट वर असल्यामुळे त्यामध्ये तेवढी पोटेन्शियल एनर्जी स्टोअर झाली, आणि त्यामुळे आपल्याला आता आपल्या घरी पाणी मिळतो। तर हे झालं कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जीचं डिफरन्स। आपण हा बॉल वाला सुद्धा एक्झाम्पल लिहू शकतो की जेव्हा हा रेस्टवर आहे त्यामध्ये पोटेन्शियल एनर्जी आहे, आणि जेव्हा आपण याला थ्रो करत आहोत तर कायनेटिक एनर्जी आहे। हे झालं डिफरन्स बिटवीन कायनेटिक एनर्जी अँड पोटेन्शियल एनर्जी। आपला नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, बी डिराइव द फॉर्म्युला फॉर कायनेटिक एनर्जी ऑफ एन ऑब्जेक्ट ऑफ मास m मूव्हिंग विथ वेलोसिटी v। काय म्हटलंय आपल्याला, एक्सप्रेशन लिहायचं आहे कशासाठी, कायनेटिक एनर्जी ऑफ मास m अँड मूव्हिंग विथ वेलोसिटी v। म्हणजे काय, आपल्याला आपण जो कायनेटिक एनर्जीचा हाफ mv स्क्वेअर फॉर्म्युला लिहितो तो आपल्याला इथे आता डिराइव करायचा आहे। डिराइव करायचा आहे म्हणजे आपल्याला तो काढायचा आहे। आपण चॅप्टर शिकताना पण हे काढलं होतं, काय काढलं होतं, एक्सप्रेशन फॉर कायनेटिक एनर्जी। ते तसंच आपल्याला इथे सुद्धा करायचं आहे। बघा आपण काय कन्सिडर करू, एक बॉल आहे आपल्याकडे, त्याचं मास आहे m, आणि तो बघा एका ग्राउंड वर काय करत आहे, v वेलोसिटीने मूव्ह करत आहे। तर आता आपण एक्सप्रेशन लिहूया।
लेट द इनिशियल वेलोसिटी ऑफ ऑब्जेक्ट u. ठीक आहे, u का बरं? कारण तो स्टार्ट होत आहे म्हणजे त्याची इनिशियल वेलोसिटी आपण u घेऊया. लेट अन एक्सटर्नल फोर्स बी अप्लाइड टू इट सो दॅट इट गेट डिस्प्लेस. काय करू आपण? त्या बॉलला डिस्प्लेस करण्यासाठी F फोर्स लावूया, त्यामुळे काय होईल? तो डिस्प्लेस होईल अँड इट्स वेलोसिटी बिकम v. आपल्याकडे इनिशियल वेलोसिटी u होती, आपण त्याला फोर्स लावून डिस्प्लेस केल्यानंतरची वेलोसिटी काय झाली? आपली फायनल वेलोसिटी v. In this scenario, the kinetic energy of moving body is equal to work done. ठीक आहे, तर काय झाली? त्या बॉल मध्ये आपण फोर्स लावल्यामुळे जी काही एनर्जी प्रोड्यूस झाली ती कशाच्या इक्वल आहे? वर्क डन that was required to change its velocity from u to v. ठीक आहे, thus we have the velocity position relation as आपल्याकडे थर्ड इक्वेशन ऑफ मोशन आहे. काय आहे? v स्क्वेअर इक्वल्स टू u स्क्वेअर प्लस 2as. ठीक आहे, काय आहे आपल्याकडे? v स्क्वेअर इक्वल्स टू u स्क्वेअर प्लस 2as. आता आपण त्याला वेगळ्या वेने लिहू. कसं लिहू? आपल्याला जर इथून डिस्प्लेसमेंट काढायचं आहे तर काय करू आपण? इकडे हा u स्क्वेअर प्लस मध्ये आहे, आपण इज इक्वल टू च्या लेफ्ट साइडला घेऊ, तर काय येईल आपला आन्सर? v स्क्वेअर मायनस u स्क्वेअर, आणि हा इथे मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, त्याला आपण इकडे डिवाइड मध्ये ठेवू, तर s इक्वल्स टू v स्क्वेअर मायनस u स्क्वेअर बाय 2a. काय आला आपला आन्सर? s इक्वल्स टू v स्क्वेअर मायनस u स्क्वेअर बाय 2a. आपण याला लिहूया आता. आपल्याकडे थर्ड इक्वेशन ऑफ मोशन काय आहे? v स्क्वेअर इक्वल्स टू u स्क्वेअर प्लस 2as. ठीक आहे, हा याला आपण s काढण्यासाठी काय लिहू? s इक्वल्स टू v स्क्वेअर मायनस u स्क्वेअर डिवाइडेड बाय 2a. ठीक आहे, तर आपल्याकडे काय आला? s इक्वल्स टू v स्क्वेअर मायनस u स्क्वेअर आणि डिव्हिजन मध्ये काय आलं आपलं? 2a. आता आपल्याला डिस्प्लेसमेंट मिळालं. आता वेअर a इज, आता हा जो a आहे तो काय आहे आपला? ऍक्सेलरेशन बॉडी ड्यूरिंग द चेंज इन इट्स वेलोसिटी. कारण ऍक्सेलरेशन काय असतो? चेंज इन वेलोसिटी. द रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी इज व्हॉट? ऍक्सेलरेशन. पुढे काय म्हटलं आहे? नाउ द वर्क डन ऑन द बॉडी बाय एक्सटर्नल फोर्स इज गिवन बाय वर्क इक्वल टू फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट. आपल्याला माहिती आहे वर्क काय असतं? फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट. आता आपण इथे फोर्स कन्सिडर केलं F. ठीक आहे, आणि डिस्प्लेसमेंट. आता आपल्याला माहिती आहे फोर्स म्हणजे काय असतं? फोर्स इक्वल्स टू मास इनटू ऍक्सेलरेशन. याला आपण इक्वेशन नंबर 2 देऊया. हा आपला इक्वेशन नंबर 1 आणि हा इक्वेशन नंबर 2. फ्रॉम इक्वेशन 1 and 2 we obtain W equals to half mv स्क्वेअर. म्हणजे काय? आपलं वर्क काय आलं? हाफ mv स्क्वेअर. ठीक आहे, चेंज इन इट्स वेलोसिटी फ्रॉम 0 to v we obtain kinetic energy equals to what? हाफ mv स्क्वेअर. तर आपण इथे आपला एक्सप्रेशन डिराइव्ह केलं, तर आपल्याकडे काय आलं? कायनेटिक एनर्जी इक्वल्स टू हाफ mv स्क्वेअर. आणि आपल्याला क्वेश्चन मध्ये हेच विचारलं आहे की कायनेटिक एनर्जीचा एक्सप्रेशन डिराइव्ह करा. तर आपल्याला मिळालं आहे इथे कायनेटिक एनर्जी इक्वल्स टू हाफ mv स्क्वेअर. आपला पुढचा क्वेश्चन आहे सी. Prove that the kinetic energy of freely falling object on reaching the ground is nothing but the transformation of initial potential energy. काय म्हटलं आहे? एखादा ऑब्जेक्ट बघा, हा साइडला जसं आपण हा ऑब्जेक्ट पकडूया, हा ऑब्जेक्ट जेव्हा पडत आहे, हा जेव्हा फ्री फॉल करत आहे
तर यामधली जी काही कायनेटिक एनर्जी येत आहे ते काय म्हणत आहे, हा कशाचा ट्रान्सफॉर्मेशन आहे, पोटेन्शियल एनर्जीचा. तर हे आपल्याला काय करायचं आहे, इथे प्रूव्ह हा शब्द विचारलेला आहे. म्हणजे काय, आपल्याला माहिती आहे की असं होते पण आपल्याला त्याला प्रूव्ह करायचं आहे. तर आपण ते कसं प्रूव्ह करणार, त्यासाठी आपण एखाद हे इमेज बघूया. या इमेज मध्ये काय दिलेलं आहे, हा ऑब्जेक्ट जेवढी हाईटने पडत आहे ती आपण हाईट h कन्सिडर करूया. ठीक आहे. आणि याचं जेव्हा आपण, तर जेव्हा हा पडत आहे तेव्हा त्याची पोझिशन A वर आहे, नंतर मिड मध्ये B वर आहे, आणि जेव्हा तो खाली स्टॉप होत आहे, खाली पडत आहे, त्याला आपण C म्हणू. ठीक आहे. जेव्हा तो पडत आहे तेव्हा त्याची इनिशियल वेलोसिटी 0 आहे, कारण तो रेस्ट वर असणार, म्हणजे त्याची इनिशियल वेलोसिटी काय घेऊ आपण, 0. आणि जेव्हा तो ग्राउंड वर पोहोचणार त्याची आपण फायनल वेलोसिटी काय घेणार, v. तर आपण आता बघूया. ऍट पॉइंट A, जेव्हा तो पॉइंट A वर आहे त्याची इनिशियल वेलोसिटी काय आहे, 0 आहे. म्हणजे जेव्हा आपण या पॉइंट वर आपली कायनेटिक एनर्जी कॅल्क्युलेट करणार तर आपली वेलोसिटी काय असेल, 0. आणि कायनेटिक एनर्जी म्हणजे काय असते, हाफ mv². तर आपली कायनेटिक एनर्जी पण काय होणार आहे, 0. कारण आपण त्याला v नी मल्टिप्लाय करत आहोत आणि 0 नी मल्टिप्लाय केल्यानंतर आन्सर काय येतो, 0. म्हणून आपली कायनेटिक एनर्जी ऍट पॉइंट A काय आली आहे, 0. आता याच पॉइंट वर आपण काय काढू, आपली पोटेन्शियल एनर्जी. आपल्या पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय आहे, mgh. तर आपण लिहूया पोटेन्शियल एनर्जी इक्वल्स टू mgh. u म्हणजे काय होते, पोटेन्शियल एनर्जी. याला इक्वेशन नंबर 1 देऊ. नंतर ऍट पॉइंट B, जेव्हा तो पॉइंट B वर आहे, लेट द वेलोसिटी ऑफ ऑब्जेक्ट vb, कारण तो बॉल आहे, म्हणजे काय आपण vb म्हणजे वेलोसिटी ऑफ बॉल असं घेऊ. अँड द ऑब्जेक्ट हॅज फॉलेन थ्रू डिस्टन्स x. किती डिस्टन्सने पडलाय म्हणत आहे तो, x. म्हणजे हा इथपर्यंतचा डिस्टन्स किती आहे, x. युजिंग द थर्ड इक्वेशन ऑफ मोशन, आपल्याकडे थर्ड इक्वेशन ऑफ मोशन आहे, काय आहे, v² इक्वल्स टू u² प्लस 2as. त्यानुसार आपण जेव्हा कॅल्क्युलेट करू, vb² म्हणजे जी फायनल वेलोसिटी आहे, इनिशियल वेलोसिटी तर 0च आहे बॉलची, तर या फॅक्टर मध्ये 0 घेऊ, आणि प्लस 2a. आपल्याकडे इथे ऍक्सेलरेशन दिलेलं नाही, तर आपण काय कन्सिडर करू, ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आणि डिस्टन्स म्हणजे आपला जो काही डिस्प्लेसमेंट आहे तो काय आहे, x आहे. तर आपण इथे काय घेऊ, 2gx. म्हणजे काय होईल, vb² इक्वल टू 2gx. आणि इथे कायनेटिक एनर्जी कसं काढणार, हाफ mv². तर हे काय येईल, mgx. ठीक आहे. आणि यावर पोटेन्शियल एनर्जी काय येईल, mghx मायनस x. कसं काढलं आपण, कारण h म्हणजे काय असतं, हाईट. हाईट म्हणजे काय, आपण ग्राउंड पासून जी मोजतो ती. तर जेव्हा आपली पूर्ण हाईट काय आहे, h आहे, आणि यामधून आपण x मायनस केलं म्हणजे काय, h मायनस x. म्हणून आपण इथे काय लिहिलेलं आहे, h मायनस x. ठीक आहे. हा झाला आपला इक्वेशन नंबर 2. आता आपण पॉइंट C वर बघूया. लेट द वेलोसिटी ऑफ ऑब्जेक्ट vc अँड द ऑब्जेक्ट फॉलेन थ्रू डिस्टन्स h. तो पूर्ण जमिनीवर पडलेला आहे, कारण आपला C पॉइंट कुठे आहे, जमिनीवर. म्हणजे काय, तो पूर्ण आपला h डिस्टन्स पडलेला आहे. युजिंग द थर्ड इक्वेशन ऑफ मोशन वी हॅव vc² आणि आपली इनिशियल वेलोसिटी तर 0 आहे, हा 0 इक्वल प्लस 2gh. vc² इक्वल टू 2gh. आता इथे कायनेटिक एनर्जी कसं काढणार, कायनेटिक एनर्जी इक्वल्स टू हाफ mv². त्याचा आन्सर काय येतो आपला, mgh. आणि आपला पोटेन्शियल एनर्जी 0. आता इथे 0 का बरं आला, कारण आपण जेव्हा ग्राउंड वर पोहोचत आहोत, म्हणजे काय, आपली ग्राउंड पासून हाईट काय आहे, 0 आहे. म्हणून आपण इथे काय घेऊ, आपल्या पोटेन्शियल एनर्जीच्या फॉर्म्युल्यामध्ये mgh येतो,
आपला हा h जेव्हा 0 आहे म्हणजे काय आपली आन्सर पूर्ण 0 येणार, म्हणून इथे आपली पोटेन्शियल एनर्जी काय घेतलेली आहे 0. From 1 and 3 we see that the potential energy of point A has transformed into its kinetic energy at point C. काय म्हटलं आहे की पॉइंट ए वर जेव्हा त्याची पोटेन्शियल एनर्जी काय होती बघूया आपण. ऍट पॉइंट ए त्याची पोटेन्शियल एनर्जी किती आहे mgh, त्याची कायनेटिक एनर्जी किती आहे 0. म्हणजे याच्याकडे फक्त पोटेन्शियल एनर्जी आहे ती काय आहे mgh, आणि जेव्हा तो स्टॉप होत आहे पॉइंट सी वर येत आहे तेव्हा त्याची एनर्जी काय आहे mgh. mgh तिथे पण आहे इथे पण आहे, म्हणजे काय की त्यामध्ये जी पोटेन्शियल एनर्जी होती तीच आता पॉइंट सी वर कशामध्ये कन्वर्ट झाली आहे कायनेटिक एनर्जी मध्ये कन्वर्ट झालेली आहे. तर हे झालं आपण याला प्रूव्ह केलं. आता आपण लिहूया thus it can be concluded that kinetic energy of point A and point B and point C is same. ठीक आहे, हे झालं आपलं प्रूफ. पुढचा आपला क्वेश्चन आहे determine the amount of work done when an object is displaced at an angle of 30 degree with respect to the direction of applied force. काय म्हटलं आहे एखादा ऑब्जेक्ट आहे तो कितीने डिस्प्लेस होत आहे अँगल ऑफ 30 डिग्री इन द डायरेक्शन ऑफ फोर्स, तर त्यामध्ये आपल्याला वर्क डन कॅल्क्युलेट करायचं आहे. म्हणजे काय दिलेलं आहे एक ऑब्जेक्ट आहे तो डिस्प्लेस होत आहे त्याच्यावर आपण फोर्स अप्लाय करत आहोत आणि त्यामुळे तो काय होत आहे डिस्प्लेस होत आहे कितीच्या अँगलनी 30 डिग्रीच्या. आता आपल्याला त्यावर काय काढायचं आहे वर्क डन काढायचं आहे. तर आपण कसं काढणार. सपोज when an constant force is F is applied on a body on object at point O. बघा आपला पॉइंट आहे O. The displacement of the body is S and the angle between force and displacement is theta. बघा काय म्हटलं आहे आपण इथे ओवर आहो, आपली बॉडी इथे ओवर आहे, आपला फोर्स हा आपला फोर्स आहे, आपला डिस्प्लेसमेंट आहे आणि या दोघांमध्ये कितीचा अँगल आहे 30 डिग्रीचा. तर आता आपल्याला काय करायचं आहे आपण एक एक्झाम्पल सॉल्व केला होता त्यामध्ये काय होतं आपल्याला वर्क डन काढायचा होता. त्यामध्ये सुद्धा अशीच कंडिशन होती. काय होती आपल्या फोर्स आणि डिस्प्लेसमेंट मध्ये अँगल दिलेला होता, तर आपण त्यामध्ये वर्क डन कसं काढला होता Fs cos थीटा. तसंच आपल्याला इथे काढायचं आहे. तर आता आपल्याला हा एक ट्रायंगल दिसत आहे, तर ट्रायंगल मध्ये आपण काय करू cos थीटा लावूया. cos थीटा काय असतं ऍडजसंट साइड अपॉन हायपोटेनियस. आता आपला हा अँगल आहे तर आपला ऍडजसंट साइड काय असणार OR. तर आपण इथे OR लिहिलं. नंतर हायपोटेनियस काय असणार ही OQ. ठीक आहे, तर आता आपण हा OQ ला इकडे घेऊया म्हणजे OR इक्वल्स टू OQ cos थीटा. आता आपला OR काय कन्सिडर केला आपण डिस्प्लेसमेंट, तर आपण OQ च्या जागी काय ठेवूया F आणि OR च्या जागी S, म्हणजे आपला OR इक्वल्स टू काय झालं F cos थीटा. ठीक आहे, तर हे झालं आपला F cos थीटा. आपल्याकडे डिस्प्लेसमेंट निघालं F cos थीटा. नंतर मग आपण वर्क डन कसं काढणार वर्क डन बाय फोर्स F cos थीटा. तर आपल्याकडे निघालेला आहे इंटू काय डिस्प्लेसमेंट, म्हणजे काय झालं आपलं Fs cos थीटा. आता आपण काय करणार त्यामध्ये व्हॅल्यू ठेवणार. तर आता आपण OS ची व्हॅल्यू काढूया. OS म्हणजे काय आपलं हा आपल्या बॉडी पासून ते या ट्रायंगलचा अर्धा पार्ट. तर OS काढण्यासाठी आपण सुद्धा cos थीटाचा फॉर्म्युला लावूया. cos थीटा काय असेल आपला OS बाय OP. तर यावरून आपला OS काय निघणार OP cos थीटा. आता आपल्याकडे OP काय आहे आपला डिस्प्लेसमेंट, तर आपण काय लिहू S cos थीटा. यावरून आपल्याला काय मिळाला OS. तर
here the displacement of body in the direction of force that is s cos theta. आपल्याकडे फोर्सच्या डायरेक्शन मध्ये डिस्प्लेसमेंट काय निघाला s cos theta. आपण इकडे काय काढलं की आपला फोर्स नेमका किती लागला आहे f cos theta आणि आपण इथे काय काढलं की आपलं डिस्प्लेसमेंट किती लागलेला आहे काय s cos theta. आता आपल्याकडे दोन्ही फॉर्म्युले मिळाले आहेत. आता आपण यावरनं काय करणार वर्क डन. तर वर्क डन कसं काढणार आपण वर्क डन काय असतं फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. आपला फोर्स काय आहे F आणि डिस्प्लेसमेंट S. F S cos theta आणि आपल्याकडे थीटाची व्हॅल्यू किती दिली आहे 30 डिग्री. आता cos 30 किती होतो √3/2. ठीक आहे cos 30 डिग्री काय होतो √3/2. तर आपण आता वर्क डनच्या फॉर्म्युल्यामध्ये ठेवूया. वर्क डन इक्वल्स टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट आणि cos 30 ची व्हॅल्यू √3/2. तर आपला आन्सर येईल Fs √3/2. आता आपण असं पण लिहू शकतो √3/2 F इंटू S. तर अशा प्रकारे आपण वर्क डन कॅल्क्युलेट केलेला आहे. पुढचा क्वेश्चन काय आहे इफ एन ऑब्जेक्ट हॅज झिरो मोमेंटम डज इट हॅव कायनेटिक एनर्जी एक्सप्लेन युअर आन्सर. काय म्हटलं आहे एखाद्या ऑब्जेक्टचं मोमेंटम झिरो आहे तर काय त्याची कायनेटिक एनर्जी सुद्धा झिरो असेल. तर काय आपल्याला एक्सप्लेन करायचं आहे. आपण बघूया मोमेंटम ऑफ एन ऑब्जेक्ट काय असतं मोमेंटम P इक्वल्स टू प्रोडक्ट ऑफ मास इंटू वेलोसिटी. तर लिहूया P इक्वल्स टू mv. इफ P इक्वल्स टू 0 दॅट इज V इक्वल्स टू 0. म्हणजे काय जर मोमेंटम 0 आहे. आता मोमेंटम 0 आहे म्हणजे काय होईल एकतर मास 0 होईल नाहीतर वेलोसिटी. पण मास तर 0 असू शकत नाही म्हणजे काय वेलोसिटी 0 असणार. त्यामुळे काय झालं आपलं मोमेंटम सुद्धा 0 झाला. तर दिस इज बिकॉज मास ऑफ ऑब्जेक्ट कॅन नेवर बी 0. नाउ द कायनेटिक एनर्जी ऑफ ऑब्जेक्ट कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला हाफ mv². आता कायनेटिक एनर्जी मध्ये सुद्धा काय मास आहे आणि वेलोसिटी आहे. मास तर 0 राहू शकत नाही म्हणजे काय इथे सुद्धा वेलोसिटी 0 असणार म्हणजे काय आपली कायनेटिक एनर्जी सुद्धा 0 आहे. म्हणजे यावरून आपण असं म्हणू शकतो की एखाद्या ऑब्जेक्टचं जर 0 मोमेंटम आहे तर तिची कायनेटिक एनर्जी सुद्धा काय असेल 0 असेल. When the object has zero momentum, its kinetic energy is also 0. पुढचा क्वेश्चन काय आहे F. Why is the work done on an object moving with uniform circular motion 0? काय म्हटलं आहे एखादा ऑब्जेक्ट जेव्हा युनिफॉर्म सर्क्युलर मोशन करतो तर वर्क डन 0 का असतो ते आपण बघूया. Work done on an object is given as work done equal to force into displacement cos theta. In circular motion, the direction of force acting on the object is radially inward. काय म्हटलं आहे की जेव्हा सर्क्युलर मोशन होतो आधी आपण एक सर्कल ड्रॉ करूया. हा आपला सर्कल आहे. काय म्हटलं आहे जेव्हा एखादा ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन करत आहे तर त्याचा फोर्सची डायरेक्शन काय आहे म्हणत आहे रॅडिली इनवर्ड. ठीक आहे त्याचा फोर्स कुठे आहे इनवर्ड आहे. and the direction of motion of object is tangential to the direction of path. काय म्हटलं आहे जो काही मोशनची डायरेक्शन असेल ती काय असेल टँजेन्शियल असेल. म्हणजे काय बघा तुम्हाला दिसत आहे की या फोर्सच्या डायरेक्शन मध्ये आणि मोशन ऑफ ऑब्जेक्टच्या डायरेक्शन मध्ये 90 डिग्रीचा अँगल आहे. म्हणजे काय की त्या दोघांमधले अँगल काय आहे 90 आहे. तर जेव्हा अँगल 90 डिग्री असतो तेव्हा आपला वर्क डन काय येतो 0 येतो. का बरं कारण आपला cos 90 काय असतं
0. तर जेव्हा आपण वर्क डनच्या फॉर्म्युलामध्ये cos 90 हा 0 ठेवू तर 0 ने मल्टिप्लाय केल्यानंतर आन्सर काय येईल 0. म्हणून आपला वर्क डन पण काय असतं 0. तर आपण ते पुढे लिहूया. Thus the angle between the force vector and displacement vector is always 90. ठीक आहे. 90 असल्यामुळे काय होत आहे आपला जो वर्क डन आहे तो 0. Hence the work done on an object moving in circular motion is 0. तर हे झालं त्याबद्दल. नंतर आपला क्वेश्चन सेकंड आहे. आतापर्यंत जे काही आपण क्वेश्चन बघितलं तो क्वेश्चन 1 होता. त्यामध्ये काय होतं ABCDEF. आता आपण बघत आहोत क्वेश्चन सेकंड काय आहे चूज वन ऑर मोर करेक्ट अल्टरनेटिव्ह. म्हणजे काय पुढे आपल्याला दिले आहेत फिल इन द ब्लँक्स. आपण म्हणू फिल इन द ब्लँक्स पण यामध्ये काय आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत आणि ऑप्शन पण म्हणजे कसं आपल्याला एक पेक्षा जास्त ऑप्शन चूज करायचे आहेत किंवा त्यांचा आन्सर एक पेक्षा जास्त येऊ शकते असं म्हटलेलं आहे. पहिलं काय आहे फॉर वर्क टू बी परफॉर्म एनर्जी मस्ट बी. काय म्हटलं आहे वर्क करण्यासाठी एनर्जी मस्ट बी. तर आता आपण ऑप्शन वाचूया. पहिलं काय आहे ट्रान्सफर फ्रॉम वन प्लेस टू अनदर. नंतर काय बी कॉन्सन्ट्रेटेड. नंतर काय ट्रान्सफॉर्म फ्रॉम वन टाइप टू अनदर. नंतर काय डिस्ट्रॉइड. बघा आता वर्कची गोष्ट केली आहे. वर्क कसं करू शकतो आपण आपल्यामध्ये जर एनर्जीच नाही तर आपण वर्क करू शकतो का नाही. तर हा कॉन्सन्ट्रेटेड हा तर काही रिलेटेडच नाही या वर्कशी. आणि डिस्ट्रॉइड म्हणजे काय आपण एनर्जी संपवली आहे. संपवली आहे म्हणजे काय आपण तर आपल्यामध्ये काही एनर्जी उरलीच नाही म्हणजे काय आपण वर्क करूच शकणार नाही. तर आपण या दोन ऑप्शनला तर कटच करून घेऊया. आपल्याकडे उरलेले ऑप्शन बघूया. ट्रान्सफर्ड फ्रॉम वन प्लेस टू अनदर हा पण ठीक आहे. आणि सेकंड काय ट्रान्सफॉर्म वन टाइप टू अनदर. तर आपला आन्सर मध्ये हे दोन ऑप्शन येतील. ए ट्रान्सफॉर्म फ्रॉम वन प्लेस टू अनदर अँड ट्रान्सफॉर्म वन फॉर्म टू अनदर. ठीक आहे हे झालं याचं आन्सर. आता तुम्हाला आन्सर लिहिताना आधी हा सेंटेन्स लिहायचा आहे. फॉर वर्क टू बी परफॉर्म एनर्जी मस्ट बी. आधी हा वाला ऑप्शन म्हणून लिहायचा आहे आणि मग हा ऑप्शन लिहायचा आहे. ठीक आहे पुढचा क्वेश्चन बघूया. द जूल इज द युनिट ऑफ. आता जूल कशा कशाचा युनिट आहे. जेव्हा आपण एनर्जी स्टार्ट केली होती त्यावेळेस आपल्याला पुस्तकामध्ये लिहिलं आहे की जो युनिट वर्कचा आहे तोच कशाचा आहे एनर्जीचा. म्हणजे काय आपण याला असं म्हणू शकतो की जूल कशा कशाचा युनिट आहे आपलं वर्क आणि एनर्जीचा. तर आपल्याकडे हे दोन ऑप्शन आहेत वर्क अँड एनर्जी. पुढे काय म्हटलं आहे 3 which of the forces involved in dragging a heavy object on a smooth horizontal surface have the same magnitude. काय म्हटलं आहे कोणकोणते फोर्सेस यूज होतात किंवा जेव्हा आपण एखादं हेवी ऑब्जेक्ट उचलत आहोत तर त्यावेळी कोणकोणते ऑब्जेक्ट वर कोणकोणता फोर्स लागतो ते विचारलेलं आहे. काय काय आहेत ऑप्शन. A a horizontal applied force, gravitational force and reaction force in vertical direction and force of friction. आता बघा काय म्हटलं इथे horizontal smooth surface. स्मूथ सरफेस म्हणजे काय की ज्यावर फ्रिक्शन नसतं. ठीक आहे तुम्ही सध्यासाठी लक्षात ठेवा की स्मूथ सरफेस म्हणजे काय ज्यावर फ्रिक्शन नसतं. तर यामध्ये आता हा जो फोर्स ऑफ फ्रिक्शन आहे तो तर ऑप्शन आपण कट करू. नंतर काय आता आपल्याकडे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. तुम्हाला मी सांगितलं आहे की एखादी ऑब्जेक्ट जर जमिनीवर सुद्धा आहे त्यावर फोर्स लागत आहे तो म्हणजे कोणता ग्रॅव्हिटेशनल फोर्स. तर
ऑब्वियस हा आपला ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑप्शन मध्ये येणारच. आता उरला काय, रिएक्शन फोर्स इन वर्टिकल डायरेक्शन. आता बघा आपण थर्ड लॉ ऑफ मोशन बघितलं, त्यामध्ये काय होतं, ऍक्शन रिएक्शन फोर्स. म्हणजे काय, एखादा टेबलवर जर एखादी पुस्तक मांडलेली आहे त्यावर सुद्धा काय ऍक्शन रिएक्शन फोर्स लागतो, तर यामध्ये सुद्धा ऍक्शन रिएक्शन फोर्स लागेल. म्हणून आपल्या ऑप्शन मध्ये सुद्धा रिएक्शन फोर्स इन वर्टिकल डायरेक्शन येणार. तर आपला आन्सर काय येईल, ग्रॅव्हिटेशनल फोर्स अँड रिएक्शन फोर्स इन वर्टिकल डायरेक्शन. नंतर आहे 4, पॉवर इज अ मेजर ऑफ. काय म्हटलं आहे, पॉवर काय आहे. पॉवरची डेफिनेशन आपण काय देऊ शकतो ते आता आपल्याला इथे सांगितलं आहे. काय सांगू शकतो आपण, द रॅपिडिटी विथ विच वर्क इज डन. आपण म्हणू शकतो की वर्क किती फास्टली होत आहे ते म्हणजे काय, पॉवर. ठीक आहे, पुढे काय सांगू शकतो, द स्लोनेस विथ विच वर्क इज परफॉर्म. एकतर सांगू शकतो तो किती फास्टली होत आहे किंवा काय सांगू शकतो की तो किती स्लोली होत आहे. म्हणजे आपण वर्कचा रेट सांगू शकतो. रेट म्हणजेच काय असतं की स्लोली होत आहे की फास्टली होत आहे. तर आपल्याकडे हे दोन ऑप्शन येतील, द रॅपिडिटी विथ विच वर्क इज डन आणि काय, द स्लोनेस विथ विच वर्क इज परफॉर्म. पुढे काय आहे, व्हाईल ड्रॅगिंग और लिफ्टिंग अन ऑब्जेक्ट निगेटिव्ह वर्क इज डन बाय. काय म्हटलं आहे, एखादा ऑब्जेक्ट उचलताना निगेटिव्ह वर्क डन कोण करते. ठीक आहे, कोणामुळे निगेटिव्ह वर्क डन होतो. ठीक आहे, बघा हा मुलगा त्या बॅगला किंवा त्या वस्तूला उचलत आहे, त्याला आपण लिफ्ट करत आहोत, तर यावर काय निगेटिव्ह वर्क डन होत आहे. तो कशामुळे होत आहे, एकतर आपला ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आता निगेटिव्ह वर्क डन कसं होत आहे, बघा एखादा ऑब्जेक्ट आपण उचलत आहोत म्हणजे काय करत आहोत, आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये नेत आहोत. म्हणजे त्याचा फोर्स आहे एका डायरेक्शन मध्ये आणि त्याचा डिस्प्लेसमेंट होत आहे दुसऱ्या डायरेक्शन मध्ये. म्हणजे काय, डायरेक्शन अपोजिट आहे. म्हणजे काय की आपला वर्क डन काय आहे, निगेटिव्ह आहे. तर यामध्ये कोणाकोणाचा सहभाग आहे, एकतर आपला ग्रॅव्हिटेशनल फोर्स आणि दुसरं म्हणजे आपला फ्रिक्शनल फोर्स. तर हे झालं आपलं काय होतं, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. हे सुद्धा तुम्हाला परीक्षेमध्ये विचारू शकते. तर तुम्हाला काय करायचं आहे, एक सिंपल लॉजिक लावून काय करायचं आहे, जसं इथे निगेटिव्ह वर्क डन म्हटलं आहे तर निगेटिव्ह वर्क डन विषयी विचार करा आणि त्याविषयी जर रिलेटेड ऑप्शन तुम्हाला दिसत आहेत ते टिक करा. तर असे झाले तुमचे अल्टरनेटिव्ह. चला तर आता आपण आपला पुढचा क्वेश्चन बघूया. काय म्हटलं आहे, क्वेश्चन नंबर 3, रिराइट द फॉलोइंग सेंटेन्सेस युजिंग प्रॉपर अल्टरनेटिव्ह. खाली दिलेले सेंटेन्सेस आहेत त्यांना काय करायचं, आपल्याला प्रॉपर अल्टरनेटिव्ह यूज करून रिराइट करायचं आहे. म्हणजे काय, इथे आपल्याला फिल इन द ब्लँक भरायची आहे आणि तो सेंटेन्स फिल इन द ब्लँक सोबत पुन्हा लिहायचा आहे. चला तर बघूया, पहिलं काय आहे, ए, द पोटेन्शियल एनर्जी ऑफ युअर बॉडी इज लेस्ट व्हेन यू आर. काय म्हटलं आहे, तुमच्या बॉडीची पोटेन्शियल एनर्जी लिस्ट म्हणजे काय, कमीत कमी केव्हा असते, स्लीपिंग ऑन ग्राउंड. हे कसं समजूया आपण, बघा आपल्याला पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय माहिती आहे की एखाद्या ऑब्जेक्टची तिच्या स्पेसिफिक स्टेट किंवा पोझिशन मुळे असलेली पोटेन्शियल एनर्जी. आता बघा तुम्ही जेव्हा ग्राउंडवर आहात म्हणजे काय, आपली हाईट ग्राउंड पासून हाईट काय आहे, 0 आहे, कारण आपण ग्राउंडवरच आहोत. तर आपली पोटेन्शियल एनर्जी काय असणार, 0. ते म्हणजे कशी, आता बघा आपलं पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय असतं, mgh. यामध्ये बघा हाईट h दिसत आहे तुम्हाला. आता तुम्ही ह्या हाईटच्या जागी जेव्हा 0 ठेवणार
म्हणजे काय 0 ने मल्टिप्लाय केल्यानंतर आन्सर काय येणार 0, म्हणजे आपली पोटेन्शियल एनर्जी काय येणार 0. म्हणून म्हटलं आहे की जेव्हा आपण ग्राउंड वर असू तर आपली पोटेन्शियल एनर्जी काय असणार आहे 0. तर आता आपण सेंटेन्स रिराईट करूया. द पोटेन्शियल एनर्जी ऑफ युअर बॉडी इज लिस्ट व्हेन यू आर स्लीपिंग ऑन द ग्राउंड. पुढचं काय आहे बी. द टोटल एनर्जी ऑफ एन ऑब्जेक्ट फॉलिंग फ्रीली टुवर्ड्स द ग्राउंड फिल इन द ब्लँक्स आणि आन्सर काय आहे रिमेन अनचेंज. बघा आपण एक फ्री फॉल म्हणून कन्सेप्ट शिकला होता. त्यामध्ये काय बघितलं होतं एक ऑब्जेक्ट आहे तो काय करत आहे फ्री फॉल करत आहे. त्यामुळे काय होत आहे त्याची जेव्हा तो स्टार्टिंग करत आहे फॉल म्हणजे जेव्हा तो ए पॉइंट वर आहे बी पॉइंट वर आहे आणि सी पॉइंट वर आहे या तिन्ही पॉइंट वर त्याची जी टोटल एनर्जी आहे ती काय आहे कॉन्स्टंट आहे सेम आहे. म्हणजेच काय म्हणू शकतो आपण की जेव्हा एखादा ऑब्जेक्ट फ्री फॉल करत आहे तर त्याची टोटल एनर्जी काय असते रिमेन अनचेंज म्हणजे चेंज होत नाही. जी आधी आहे ती नंतर पण राहते. आता आपण सेंटेन्स रिराईट करूया. द टोटल एनर्जी ऑफ एन ऑब्जेक्ट फॉलिंग फ्रीली टुवर्ड्स द ग्राउंड रिमेन अनचेंज. नंतर सी. इफ वी increase the velocity of car moving on a flat surface to 4 times its original speed, its potential energy. इथं काय म्हटलं आहे एक कार आहे ती फ्लॅट सरफेस वर मूव्ह करत आहे तिची काहीतरी वेलोसिटी आहे ठीक आहे आणि आपण आता काय करत आहोत तिची वेलोसिटी ओरिजिनल वेलोसिटी पेक्षा 4 टाइम्स इन्क्रीज करत आहोत. तर त्याचा पोटेन्शियल एनर्जीवर काय इफेक्ट पडेल ते आपल्याला विचारलेलं आहे. तर याचा आन्सर काय होणार काहीच फरक पडणार नाही. आता का बरं बघा पोटेन्शियल एनर्जीच्या फॉर्म्युल्यामध्ये पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय असतं पोटेन्शियल एनर्जी इक्वल्स टू mgh. यामध्ये तुम्हाला कुठे वेलोसिटी दिसत आहे का हा आपला मास आहे हा ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे आणि हा h आहे म्हणजे यामध्ये कुठलाही वेलोसिटी वाला फॅक्टर नाही. म्हणजे काय की पोटेन्शियल एनर्जी वेलोसिटीवर डिपेंडच करत नाही. म्हणजे काय म्हणू शकतो आपण की आपण वेलोसिटी कितीही चेंज केली तरी आपली पोटेन्शियल एनर्जी काय असणार कॉन्स्टंट असणार रिमेन अनचेंज. तर आपला आन्सर काय येईल विल नॉट चेंज. If we increase the velocity of car moving on flat surface to 4 times of its original speed, its potential energy will not change. पुढे काय म्हटलं आहे डी. The work done on an object does not depends on. काय म्हटलं आहे एका ऑब्जेक्ट वर जेव्हा वर्क होतो तो कशावर डिपेंड नाही कशावर नाही आहे इनिशियल वेलोसिटी ऑफ ऑब्जेक्ट. आता बघा तुम्हाला वर्कचा फॉर्म्युला माहिती आहे काय आहे वर्क डन इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. यामध्ये तुम्हाला कुठलाही वेलोसिटी वाला फॅक्टर दिसत आहे का नाही. म्हणजे काय वर्क सुद्धा वेलोसिटीवर डिपेंड नाही. म्हणजे आपण वेलोसिटी जर चेंज केली तरी तो वेलोसिटीवर डिपेंड राहणार नाही. म्हणून आपला ऑप्शन काय येणार इनिशियल वेलोसिटी ऑफ एन ऑब्जेक्ट. ठीक आहे तर आता आपण सेंटेन्स रिराईट करूया. द वर्क डन ऑन एन ऑब्जेक्ट डज नॉट डिपेंड ऑन इट्स इनिशियल वेलोसिटी ऑफ एन ऑब्जेक्ट. झालं हे झालं क्वेश्चन नंबर 3. आता आपण बघूया क्वेश्चन नंबर 4. काय आहे क्वेश्चन नंबर 4. स्टडी द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी अँड आन्सर द क्वेश्चन. आपल्याला खाली काहीतरी ऍक्टिव्हिटी दिलेली आहे आणि त्या ऍक्टिव्हिटीचं ऑब्झर्वेशन करून आपल्याला पुढे दिलेले क्वेश्चन आहेत त्यांचं आन्सर लिहायचं आहे. बघूया आपली ऍक्टिव्हिटी काय दिलेली आहे. टेक 2 ॲल्युमिनियम चॅनल ऑफ डिफरंट लेंथ. काय म्हटलं आहे 2 ॲल्युमिनियम चॅनल घ्या ऑफ डिफरंट लेंथ. बघा चॅनल म्हणजे काय हे जे दिसत आहे तुम्हाला या इमेज मध्ये हे असतं चॅनल आणि जर हे ॲल्युमिनियम जे आहे तर आपण याला काय म्हणू ॲल्युमिनियम चॅनल. आणि ते कसे घेऊ
डिफरंट लेंथ, म्हणजे असेच आपल्याला दोन चॅनल घ्यायचे आणि ते पण डिफरंट लेंथचे. पुढे काय म्हटलं आहे, place the lower end of channel on the floor and hold their upper end at the same height. काय म्हटलं आहे, याचा जो लोअर एंड आहे तो फ्लोर वर ठेवा म्हणत आहे आणि जो अप्पर एंड आहे तो दोन्हीचा सेम हाईट वर ठेवा. पुढे काय म्हटलं आहे, नाउ टेक टू बॉल ऑफ सेम साइज अँड वेट अँड रिलीज देम फ्रॉम टॉप एंड ऑफ चॅनल. काय म्हटलं आहे, आता तुम्ही दोन बॉल घ्या सेम साइज आणि सेम वेटचे आणि तुम्ही त्या दोन्ही वेगवेगळ्या चॅनल मधून त्यांना सोडा. आणि काय म्हटलं आहे, दे विल रोल डाऊन अँड कव्हर सेम डिस्टन्स. आता काय म्हटलं आहे, ते जेव्हा दोघे वेगवेगळ्या चॅनल वरून रोलिंग डाऊन करत खाली येतील तर ते सेम डिस्टन्स कव्हर करतील. आता सेम डिस्टन्स का बरं कव्हर करतील ते आता आपण आपल्या पुढच्या क्वेश्चन मध्ये बघूया. आता आपण आपले क्वेश्चन बघूया. काय विचारलंय सर्वात आधी, at the moment of releasing a ball which energy do the ball have. काय म्हटलं आहे, जेव्हा बॉल रिलीज होणार आहे म्हणजे जो तेव्हा टॉप वर आहे तर त्यामध्ये कोणती एनर्जी आहे. बघा तुम्हाला हा बॉल दिसत आहे, हा बॉल या ग्राउंड पासून काहीतरी हाईट वर आहे, म्हणजे हाईट वर आहे म्हणजे कोणती एनर्जी असेल, पोटेन्शियल एनर्जी असेल. तर आपला आन्सर काय येईल, at that moment the ball possess potential energy. पुढे काय दिलं आहे, सेकंड, as the ball roll down which energy is converted into which other form of energy. आता जेव्हा बॉल रोलिंग डाऊन होत आहे तर कोणती एनर्जी कोणत्या दुसऱ्या एनर्जीच्या फॉर्म मध्ये कन्वर्ट होत आहे हे आपल्याला विचारलेलं आहे. तर आपण काय म्हणू की आपली जी पोटेन्शियल एनर्जी आहे ती कायनेटिक एनर्जी मध्ये कन्वर्ट होत आहे. ते कशी, जेव्हा बघा तो हाईट वर आहे, जेव्हा टॉप वर आहे त्यामध्ये कोणती एनर्जी आहे, पोटेन्शियल एनर्जी. आणि आता तो जेव्हा स्टार्ट करत आहे रोलिंग व्हायला म्हणजे काय, त्यामध्ये स्पीड येत आहे. स्पीड येत आहे म्हणजे काय, मोशन आहे आणि मोशन म्हणजेच काय, आपली कायनेटिक एनर्जी. तर आपली जी पोटेन्शियल एनर्जी होती तीच आता कायनेटिक एनर्जी मध्ये कन्वर्ट होत आहे. म्हणजे काय, आपली पोटेन्शियल एनर्जी कायनेटिक एनर्जी मध्ये कन्वर्ट होत आहे ऍज दे रोल डाऊन. तर आपण आन्सर मध्ये काय लिहूया, द पोटेन्शियल एनर्जी ऑफ बॉल कन्वर्ट्स टू कायनेटिक एनर्जी ऍज दे रोल डाऊन. पुढचा क्वेश्चन काय आहे, क्वेश्चन नंबर 3, व्हाय डू बॉल कव्हर सेम डिस्टन्स ऑन रोलिंग डाऊन. काय म्हटलं आहे की जेव्हा बॉल रोलिंग करत आहेत तर ते सेम डिस्टन्स का बरं कव्हर करत आहेत. तर त्याचा आन्सर आहे, द बॉल विल पोजेस द सेम पोटेन्शियल एनर्जी. आता ते बॉल सेम पोटेन्शियल एनर्जी का बरं कव्हर करत आहेत, कारण आपण क्वेश्चन मध्येच बघितलं की ते दोन्ही सेम हाईट वर ठेवण्यात आले आहेत. आता हाईट वाला फॅक्टर कशामध्ये येतो, पोटेन्शियल एनर्जी मध्ये. म्हणजेच काय, त्या दोघांचा हाईट सेम आहे म्हणजेच पोटेन्शियल एनर्जी सुद्धा सेम असेल. पोटेन्शियल एनर्जी ऑफ बॉल सेम, that is the same height as well as weight of ball same. त्यांचा वेट पण आपल्याला सेम दिलेला आहे. आता वेट म्हणजे काय, मास. आणि मास कोणत्या फॉर्म्युलामध्ये येतो, आपल्या कायनेटिक एनर्जीचा. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय असतो, हाफ mv स्क्वेअर. यामध्ये बघा मास दिलेला आहे, तर मास दोघांचा सेम आहे म्हणजे काय, कायनेटिक एनर्जी सुद्धा सेम असणार. They will possess same kinetic energy following the law of conservation of energy. Thus, the ball will have same velocity. म्हणून काय बघा, इथे जर कायनेटिक एनर्जी सेम आहे, मास सेम आहे, म्हणजेच काय त्यांची वेलोसिटी सुद्धा सेम असेल. तर आपण असं म्हणू की त्यांची वेलोसिटी काय आहे, सेम आहे. आणि याच रिझन मुळे ते दोन्ही बॉल इक्वल डिस्टन्स कव्हर करत आहेत.
का बरं? आपल्याकडे वेलोसिटीचा फॉर्म्युला काय असतं? डिस्टन्स अपॉन टाइम. आता जेव्हा आपण टाइमला कॉन्स्टंट ठेवू, टाइमला सेम ठेवू, तर वेलोसिटी कशावर डिपेंड आहे? वेलोसिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्हॉट? डिस्टन्स. तर जेव्हा वेलोसिटी सेम आहे म्हणजे आपलं डिस्टन्स पण सेम असणार, म्हणून ते बॉल काय करत आहेत? सेम डिस्टन्स कव्हर करत आहेत, जेव्हा की त्यांच्या चॅनलची लेंथ डिफरंट आहे. Thus, both the ball cover equal distance after rolling down the incline because they possess same potential energy at the top of channel. आणि या मागचं अजून एक रिझन म्हणजे काय? त्या दोघांची पोटेन्शियल एनर्जी ऍट टॉप ऑफ चॅनल सेम असल्यामुळे ते दोन्ही बॉल सेम इक्वल डिस्टन्स कव्हर करत आहेत. पुढचा क्वेश्चन काय आहे? व्हॉट इज द फॉर्म ऑफ इव्हेंच्युअल टोटल एनर्जी ऑफ बॉल? काय म्हटलं आहे की बॉलचा जो इव्हेंच्युअल टोटल एनर्जी म्हणजे काय? आपल्या साध्या भाषेत आपण असं म्हणू शकतो की बॉल कोणती एनर्जी जास्त पोजेस करत आहे. तर बघा, जेव्हा तो टॉपवर आहे त्यामध्ये पोटेन्शियल एनर्जी आहे, म्हणजे काय? तर फक्त जेव्हा टॉपवर आहे तेव्हाच आहे, पण तो जेवढा काही डिस्टन्स चालून येत आहे, तो रोलिंग करत आहे, म्हणजे काय? त्यामध्ये स्पीड आहे, आणि स्पीड म्हणजेच काय? कायनेटिक एनर्जी. म्हणजे तो जास्त वेळ कायनेटिक एनर्जी दाखवत आहे, म्हणजेच काय? आपली इव्हेंच्युअल टोटल एनर्जी काय आहे? कायनेटिक एनर्जी. तर आपण असं लिहू की द टोटल एनर्जी ऑफ बॉल विल इव्हेंच्युअली बी इन द फॉर्म ऑफ कायनेटिक एनर्जी. नंतर काय आहे? क्वेश्चन नंबर 5. विच लॉ रिलेटेड टू एनर्जी डज द अबव ऍक्टिव्हिटी डिमॉन्स्ट्रेट? एक्सप्लेन. काय म्हटलं आहे की या लॉ एनर्जीशी रिलेटेड कोणता लॉ आहे का, आणि वरच्या ऍक्टिव्हिटीला तो सांगत आहे का, एक्सप्लेन करत आहे का? तर आपण म्हणू शकतो हो. कोणता लॉ आहे? लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. ते म्हणजे कसं? बघा, जेव्हा बॉल टॉपवर आहे त्यामध्ये पोटेन्शियल एनर्जी आहे, आणि जेव्हा तो रोलिंग डाऊन करत आहे त्यामध्ये कोणती एनर्जी आहे? कायनेटिक एनर्जी. म्हणजे काय? की त्याची पोटेन्शियल एनर्जी कायनेटिक एनर्जी मध्ये कन्वर्ट झाली. म्हणजे एनर्जी आहे पण काय? वेगवेगळ्या फॉर्म मध्ये. आणि आपला लॉ काय म्हणतो की एनर्जी कधीच क्रिएट केली जाऊ शकत नाही आणि कधी डिस्ट्रॉय ही केली जाऊ शकत नाही, ती फक्त एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये ट्रान्सफर केली जाऊ शकते. आणि इथे काय होत आहे? आपली पोटेन्शियल एनर्जी कायनेटिक एनर्जी मध्ये कन्वर्ट होत आहे. म्हणजे काय? आपल्या ऍक्टिव्हिटीला हा लॉ, कोणता? लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी डिमॉन्स्ट्रेट करत आहे. Answer. Law of conservation of energy is demonstrated using this activity. At top of channel, the total mechanical energy of ball is in the form of potential energy. जेव्हा तो टॉपवर आहे त्यामध्ये कोणती एनर्जी आहे? पोटेन्शियल एनर्जी. Now, as ball roll down, they come into motion. This motion show that the ball now possess kinetic energy too. As the law of conservation of energy states that energy cannot be created nor destroyed. This means this kinetic energy came into existence because of decrease in potential energy of ball. Also, when the ball reaches the bottom, the total mechanical energy of ball is in the form of kinetic energy. This show that all potential energy of ball got converted into what? Kinetic energy at the bottom. तर काय झालं आपलं? आपली जी पोटेन्शियल एनर्जी होती ती कशामध्ये कन्वर्ट झाली? कायनेटिक एनर्जी मध्ये. म्हणजे काय झालं? लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. हे बघा, तुम्हाला पिक्चर मध्ये दाखवलं आहे की केमिकल एनर्जी मेकॅनिकल एनर्जी मध्ये कन्वर्ट होत आहे. म्हणजे काय? आपली एनर्जी डिस्ट्रॉय होत नाही आणि आपण क्रिएटही करू शकत नाही, ती फक्त एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये आपण कन्वर्ट करू शकतो. आणि हाच आहे आपला लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी.
आता आहे आपला क्वेश्चन नंबर 5, सॉल्व द फॉलोइंग. म्हणजे काय आहेत आपले न्यूमेरिकल्स. काय आहे पहिलं, an electric pump has 2 kilowatt power. How much water will pump lift every minute to height of 10 meter? काय म्हटलं आहे, एक इलेक्ट्रिक पंप आहे, त्याचा पॉवर आहे 2 किलोवॅट आणि काय विचारलं आपल्याला की तो एका मिनिटाला म्हणजे एव्हरी 1 मिनिटला तो किती वॉटर पंप करतो आणि हाईट दिलेली आहे आपल्याला 10 मीटर. बघा हे साइडला आपल्याला इलेक्ट्रिक पंप दिलेला आहे आणि आपल्याला आता काढायचं आहे की तो एका मिनिटाला किती वॉटर पंप करतो. चला तर आपण काढूया. आता कसं काढणार, आपल्याकडे पॉवरचा फॉर्म्युला काय असतो, वर्क डन अपॉन टाइम. तर यामध्ये तुम्हाला कुठेही वर्क डन दिसत नाही, यामध्ये तुम्हाला काढायचं काय आहे की तो एका मिनिटाला किती वॉटर पंप करत आहे. म्हणजे काय, काहीतरी क्वांटिटी काढायची आहे. क्वांटिटी म्हणजे काय, मास काढायचा आहे, वॉटरचा मास काढायचा आहे. तर आपल्याला मास काढण्यासाठी कोणता फॉर्म्युला आहे का, बघा आपल्याकडे पॉवरचा फॉर्म्युला आहे वर्क डन बाय टाइम आणि वर्क डनचा फॉर्म्युला काय, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. आता फोर्स म्हणून काय लिहू आपण, mg आणि इंटू h. तर अशा प्रकारे आपण आता सॉल्व करणार आहोत. आधी सर्वात आधी लिहूया आपण गिवन. काय लिहू आधी, पॉवर. पॉवर कशाने डिनोट करतो आपण, कॅपिटल P, 2 किलोवॅट. पुन्हा काय दिलेलं आहे आपल्याला, हाईट. काय दिलेली आहे, हाईट 10 मीटर. आणि पुन्हा काय दिलेलं आहे आपल्याला, आपले टाइम 1 मिनिट. एव्हरी मिनिट म्हणजे काय, 1 मिनिट. 1 मिनिट मध्ये किती सेकंड असतात, 60 सेकंड. तर आपण काय लिहू, टाइम 60 सेकंड. आता बघा इथे 2 किलोवॅट दिलेला आहे, किलो म्हणजे काय होईल 1000. तर आपण इथे काय लिहू, 2000 जूल पर सेकंड. आता आपल्याला काढायचं आहे काय, मास ऑफ वॉटर. तर आता आपण काय लिहूया, आधी फॉर्म्युला लिहूया कशाचा, वॉटरचा. पॉवर इक्वल्स टू, पॉवरचा फॉर्म्युला काय असतो, वर्क डन बाय टाइम. आता वर्क डन म्हणजे काय, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. आता फोर्स म्हणजे काय येईल आपलं, m इंटू g इंटू h. मास इंटू g इंटू h बाय टाइम. आता आपल्याकडे बघा पॉवर दिलेला आहे, मास आपल्याला काढायचा आहे, जी आपल्याला माहिती आहे काय असते 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. h आपल्याला दिलेला आहे आणि टाइम सुद्धा दिलेला आहे. म्हणजे आता आपण इझिली हा सॉल्व करू शकतो. काय लिहूया आपण, आता मास काढायचा आपल्याला. आपण मासला एका साइडला ठेवूया आणि बाकी सर्व एका साइडला ठेवूया. काय लिहूया, मास इक्वल्स टू पॉवर इंटू टाइम होईल p इंटू टी. आणि हे मल्टिप्लिकेशन मध्ये वर आहे तर हे काय जाणार, खाली जाणार, g इंटू h. आता यामध्ये आपण व्हॅल्यूज पुट करूया. पॉवरची व्हॅल्यू काय आहे 2000. टाइम किती आहे आपल्याकडे 60 सेकंड. आणि जी ची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि h काय आहे 10 मीटर. आता आपण याला कॅल्क्युलेट करूया. 9.8 इंटू 10 98
आणि याला मल्टिप्लाय केल्यानंतर 2000 इंटू 60 12000. ठीक आहे, हा आला आपला आन्सर. आता आपण काय करू, या दोघांना डिवाइड करू. वन 1200 divided by 98. तर आपला आन्सर काय येईल, 1224 kg, 0.5 kg आला आपला मास ऑफ वॉटर. म्हणजेच काय, आपल्याला किती वॉटर पंप करत आहे 1 मिनिट मध्ये, 1224.5 kg. आता आपल्याला वर्ड मध्ये लिहायचं आहे. काय लिहिणार आपण, an electric pump lift 1224 kg water every minute. हा झाला आपला न्यूमेरिकल. आता आहे सेकंड. काय म्हटलं आहे, इफ अ 1200 वॅट इलेक्ट्रिक आयर्न इज यूज्ड डेली फॉर 30 minutes, हाऊ मच टोटल इलेक्ट्रिसिटी इज कंझ्युम्ड इन द मंथ ऑफ एप्रिल. काय म्हटलं आहे बघा, ही इलेक्ट्रिक आयर्न आहे, आपल्याकडे असते, आपल्या घरी असते. ती आपण काय करत आहोत, डेली 30 मिनिट साठी यूज करत आहोत. आणि आपल्याला त्याचं पॉवर दिलेलं आहे. आणि आपल्याला इन द मंथ ऑफ एप्रिल मध्ये किती इलेक्ट्रिसिटी कंझ्युम झालेली आहे ती काढायचं आहे. कसं काढणार आपण, आधी आपण काय लिहूया, गिवन डाटा. गिवन मध्ये काय काय दिलेलं आहे, आपल्याला दिलेला आहे पॉवर. पॉवर किती दिलेला आहे, 1200. पुढे काय दिलेलं आहे, आपल्याला टाइम दिलेला आहे 30 मिनिट्स. आणि काय म्हटलंय आपल्याला, इन द मंथ ऑफ एप्रिल. आता एप्रिल मध्ये किती डेज असतात, 30 डेज असतात. तर आपल्याला आता 30 डेज मध्ये किती इलेक्ट्रिसिटी कंझ्युम झालेली आहे ते काढायचं आहे. आता आपण 30 डेजला कन्वर्ट करूया आपल्या सेकंड मध्ये. कसं करूया, आधी आपण फॉर्म्युला लिहूया. आपला फॉर्म्युला काय आहे, पॉवर इक्वल्स टू वर्क डन बाय टाइम. ठीक आहे, तर तुम्हाला इथे वर्क डनचं व्हॅल्यू दिलेलं आहे का, नाही. तुम्हाला इथे वर्क डन काढायचं आहे, कारण इथे काय विचारलंय की तुम्ही किती इलेक्ट्रिसिटी कंझ्युम केलेली आहे. किती म्हणजे काय, काहीतरी क्वांटिटी विचारत आहे. क्वांटिटी म्हणजेच काय, आपला वर्क डन विचारत आहे. आता आपल्याकडे पॉवर आहे, आपल्याकडे टाइम सुद्धा आहे, पण आपल्याला इथे एप्रिलच्या मंथ मध्ये किती इलेक्ट्रिसिटी कंझ्युम झाली ते काढायचं आहे. आपण कसं काढणार, वर्क डन इक्वल्स टू पॉवर इंटू
टाइम. आता पॉवर तर आहे, आता आपला टाइम काढायचा आहे. आता एप्रिलची जेव्हा आपण गोष्ट करत आहोत तर एप्रिल मध्ये किती डेज असतात? 30 डेज असतात. तर आपण ह्या 30 डेजला आता आपण कन्वर्ट करूया कशामध्ये? सेकंड मध्ये. कसं करणार? 30 डेज पुन्हा 30 डेज आणि प्रत्येक दिवशी किती मिनिटासाठी? 30 मिनिट साठी. तर 30 इंटू 30 मिनिट्स पर डे. आणि एका मिनिटामध्ये किती सेकंड असतात? 60. तर आता याला 60 ने मल्टिप्लाय करू. म्हणजे आता जेव्हा आपण याला मल्टिप्लाय करू तर आपला आन्सर काय येईल? 6 3 जा 18, 18 3 जा 54, 0 0 0. हा आपला आन्सर इन व्हॉट? सेकंड. म्हणजे काय केलं आपण? याला 30 डेज ला आपण कन्वर्ट केलं सेकंड मध्ये. काय आन्सर आला? 54,000 सेकंड. आता आपल्याला व्हॅल्यूज मिळाली, आपण याच्यामध्ये पुट करूया. पॉवर किती आहे? 1200 वॅट इंटू 54,000. आता आपण याला काय करूया? मल्टिप्लाय करूया. मल्टिप्लाय केल्यानंतर आपला आन्सर काय येईल? 10 raised to the power 5. 54 into 12. 648 into 10 raised to the power 5. आता काय आपल्याला हा आन्सर, आपण जेव्हा इलेक्ट्रिसिटी मोजतो म्हणजे आपल्या घरी, तर आपण कशामध्ये मोजतो? ते युनिट मध्ये. तर आपल्याला इथे आता आपली जी काही व्हॅल्यू आलेली आहे त्याला कन्वर्ट करायची आहे युनिट मध्ये. ही व्हॅल्यू आपल्या कशामध्ये आली आहे? जूल मध्ये. आपल्याला याला कन्वर्ट करायचं आहे युनिट मध्ये. आपण बघा चॅप्टर शिकताना बघितलं होतं की 1 युनिट म्हणजे किती जूल होतं? 3.6 इंटू 10 raised to the power 6 युनिट. तर आपण काय करू? या आपल्या जूल मध्ये आलेल्या व्हॅल्यूला 3.6 इंटू 10 raised to the power 6 ने डिवाइड करू. आता आपल्याला याच्यासाठी काहीतरी ऍडजस्टमेंट करावं लागेल. आपण काय करू? आपला जो हा पॉवर वाला टर्म आहे याला 10 raised to the power 6 मध्ये कन्वर्ट करू. म्हणजे काय? आपलं 3.6 इंटू 10 raised to the power 6 आहे. तर दोन्ही काय कॅन्सल होणार. तर आता त्याच्यासाठी काय करू? आपण इथे 64.8 करू. 64.8 आणि इकडे काय येईल? 10 raised to the power 6 अपॉन 3.6 इंटू 10 raised to the power 6. बघा डिनॉमिनेटर न्यूमरेटर मध्ये 10 raised to the power 6 आहे. सेम व्हॅल्यू आहे. म्हणजे काय? दोन्ही कॅन्सल होणार. आणि आपण जेव्हा यांना डिवाइड करू तर आपला आन्सर काय येईल? 18 युनिट. म्हणजे आपली इलेक्ट्रिसिटी किती कंझ्युम होत आहे? 18 युनिट. आता आपण याला काय वर्डिंग मध्ये लिहूया. काय लिहू? इन द मंथ ऑफ एप्रिल an electric iron consume 18 units. ठीक आहे, हे झालं आपलं न्यूमेरिकल. नंतर आहे आपला पुढचा न्यूमेरिकल. काय आहे? इफ द एनर्जी ऑफ बॉल फॉलिंग फ्रॉम अ हाइट ऑफ 10 मीटर इज रिड्यूस्ड बाय 40%, हाऊ हाय विल इट रिबाउंड? काय म्हटलं आहे? एक बॉल आहे. बघा हा मुलगा हा बॉल खाली टाकत आहे. ठीक आहे, हा बॉल खाली पडत आहे. किती हाईट वर? म्हणजे हे आपण कन्सिडर करू. आपली हाईट किती आहे?
10 मीटर. काय लिहूया आपण? आपली हाईट किती आहे? 10 मीटर. आपली हाईट आली 10 मीटर. आणि जेव्हा हा बॉल पडत आहे तर यामध्ये जी काही एनर्जी आहे ती काय 40% ने कमी झालेली आहे. म्हणजे जी काही व्हॅल्यू होती तिची एनर्जीची त्यामधून त्याचा 40% कमी झालेला आहे. तर आपल्याला आता ती कितीने रिबाउंड होईल, म्हणजे आपल्याला तो बॉल जेव्हा खाली पडेल आणि रिबाउंड होईल तर तो किती हाईट वर रिबाउंड होईल ते आपल्याला काढायचं आहे. म्हणजे कोणती केस आहे बघा, हा बॉल खाली पडत आहे, खाली पडल्यानंतर तो किती उंचावर पुन्हा परत येत आहे ते काढायचं आहे. कसं काढणार? आधी आपण गिवन डाटा लिहूया. गिवन काय काय दिलेलं आहे आपल्याला? हाईट दिलेली आहे, आणि पुन्हा काय दिलेलं आहे? एनर्जी लॉस दिलेले आहे किती? 40%. आता बघा काय म्हटलं आहे की जी तुमची एनर्जी होती आधीची त्यामधून 40% रिड्यूस झालं. बघा तुम्ही कन्सिडर करा, जर तुमच्याकडे 100% एनर्जी आहे आणि त्यामधून तुम्हाला 40% कुणाला द्यायची आहे, तर 100 - 40 किती उरली आपल्याकडे? 60%. म्हणजे हा बॉल जेव्हा पडत आहे तर त्यामध्ये 60% एनर्जी उरलेली आहे. तर 60% एनर्जी मध्ये तो किती उंचावर पुन्हा रिबाउंड होत आहे ते आपल्याला काढायचं आहे. ठीक आहे. तर आता आपण काय लिहूया की आपल्याकडे किती एनर्जी उरलेली आहे? 100 - 40 किती? 40%. तर आधी लिहूया आपण या हाईटला H1 देऊया. आता आपण एनर्जी काढूया. आपली ओरिजिनल एनर्जी तिला आपण U1 देऊया. U1 ठीक आहे. U1 मधून 40% मायनस होत आहे. ठीक आहे, 40% मायनस होत आहे. आपली जी सेकंड एनर्जी म्हणजे उरलेली एनर्जी E2 आपण कन्सिडर करत आहोत, ती किती E2 आहे? ती किती येईल? E1 - 40% ऑफ E1. तर E1 आपण काय कन्सिडर करू? 100. 100 - 40 किती होऊन जाईल? 60% ऑफ E1. म्हणजे आपण 60% ला कसं लिहू? 60/100 ऑफ E1. काय येईल आन्सर? 0.6 ऑफ E1. आपल्याला ही एनर्जी मिळाली. तर आपल्याला इक्वेशन काय मिळाला की आपली जी नेक्स्ट वाली एनर्जी म्हणजे E2 आहे ती कशाच्या बरोबर आहे? 0.6 E1 च्या इतकी. ठीक आहे, आपल्याला हा इक्वेशन मिळाला. आता आपल्याला एनर्जी म्हणजे माहिती आहे काय असते? एनर्जी बघा, हा जेव्हा इथे सोडत आहे हा काहीतरी हाईट वर आहे आणि आपल्याला तर आता माहितच झालेलं आहे की एखादा ऑब्जेक्ट जेव्हा हाईट वर असते त्यामध्ये कोणती एनर्जी असते? पोटेन्शियल एनर्जी असते. तर आपण काय करू? इथे पोटेन्शियल एनर्जी घेऊया. म्हणजे आपली ही जी E आहे इथे काय घेऊ आपण? पोटेन्शियल एनर्जी. आणि पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय? mgh. आता आपण हा इक्वेशन मध्ये आपल्या व्हॅल्यूज ठेवूया. E2 = 0.6 ऑफ E1. आता E2 म्हणजे काय? mg आणि He2. आता हा जेव्हा सेमच बॉल आहे तर त्याच्या स्टार्टिंगचा मास आणि जेव्हा तो रिबाउंड होत आहे तेव्हा पण सेम मास असेल. ठीक आहे. आणि G म्हणजे काय? तो तर युनिव्हर्सल आहे, म्हणजे दोन्ही तो बॉल सेम आहे तर तो G पण ची व्हॅल्यू पण सेम असणार. आता 0.6 × mgh. आता इथे E1 आहे तर H1. आता बघा तुम्हाला दोन्ही साइडला mg सेम दिसत आहे तर हे कॅन्सल होणार. आता आपल्याकडे काय उरलं? H2 = 0.6 × H1. आता H1 बघा आपण कन्सिडर केलं होतं 10 मीटर. तर 0.6 × 10 काय येईल आपला आन्सर? 6 मीटर. तर आपली H2 ची व्हॅल्यू काय आली? 6 मीटर.
म्हणजेच काय की आपला बॉल किती हाईटवर रिबाउंड झाला, 6 मीटरवर. तर आता आपण वर्डिंग मध्ये काय लिहूया, द बॉल rebound at height of 6 मीटर. हे झालं आपला न्यूमेरिकल. पुढचा क्वेश्चन काय आहे, द वेलोसिटी ऑफ अ कार increases from 54 km/h to 72 km/h. How much is she worth done if mass of the car is 1500 kg? काय म्हटलं इथे, एक कार आहे, तिची वेलोसिटी आधी 54 km/h होती, नंतर किती झाली 72 km/h. तिचा मास दिलेला आहे आणि आपल्याला काय काढायचं आहे ते की तिने किती वर्क डन केलं. म्हणजे ही कार जेव्हा जात आहे तिची आधी वेलोसिटी होती 54, नंतर 72 झाली, तर यामध्ये तिने किती वर्क डन केलं ते आता आपल्याला काढायचं आहे. कसं काढणार, आधी आपण काय लिहूया, गिवन डाटा. गिवन मध्ये काय काय दिलेलं आपल्याला, वेलोसिटी दिलेली आहे. आता आपण आधीच्या वेलोसिटीला v1 कन्सिडर करू आणि नंतरच्या वेलोसिटीला v2 कन्सिडर करू. म्हणजे आपली v1 काय येईल 50 km/h आणि v2 काय येईल 72 km/h. काय आहे v1 54 km/h. आता बघा तुम्हाला हा km/h काही वेगळं दिसत आहे युनिट, कारण आपण वेलोसिटी स्पीडचा युनिट काय बघितलं, मीटर पर सेकंड. म्हणजे हा काहीतरी आपल्याला चेंज करावा लागेल. तर आपण km/h ला मीटर पर सेकंड कन्वर्ट करण्यासाठी आपण काय करूया, 54 × 5/18 ने याला मल्टिप्लाय करूया. म्हणजे काय, हा कन्वर्ट होईल मीटर पर सेकंड मध्ये. तर आपला आन्सर काय येईल 15 मीटर पर सेकंड. झालं आपलं कन्वर्ट. आता आपण बघूया v2, 72 km/h, 72 × 5/18. तुम्हाला जेव्हाही कधी km/h to मीटर पर सेकंड कन्वर्ट करायचं आहे तर त्याला 5/18 ने मल्टिप्लाय करा, तुम्हाला आन्सर मिळून जाईल. आन्सर काय येईल 20 मीटर पर सेकंड. आता आपल्याला काय करायचं आहे की तिने जेव्हा हा वेलोसिटी चेंज केला तर त्यामध्ये किती वर्क डन झाला. आता हे आपण कसं काढणार, वर्क डन म्हणजेच काय झाली आपली इथे बघा, हा मोशन मध्ये आहे. मोशन मध्ये आहे म्हणजे काय, कायनेटिक एनर्जी आहे. आणि आपण म्हटलं आहे की जर एखादा ऑब्जेक्ट मोशन करत आहे तर तो जो काही मोशन करत आहे तोच म्हणजे काय, त्याचा वर्क डन आहे. म्हणजे काय आपण म्हणू शकतो की वर्क डन इक्वल्स टू कायनेटिक एनर्जी. तर आपल्याला इथे आपण असं म्हणू की आपल्याला इथे कायनेटिक एनर्जी काढायची आहे. आता कायनेटिक एनर्जी साठी आपल्याला काय काय लागणार, m लागणार आणि वेलोसिटी. मास तर आपल्याला दिलेलंच आहे आणि वेलोसिटी पण आपण कन्वर्ट केली आहे. तर आता आपण फॉर्म्युला लावूया. पण आता आपल्याकडे इथे दोन वेलोसिटीज आहेत, तर आपण कोणती वेलोसिटी घेणार, बघा इथे वेलोसिटी चेंज होत आहे. म्हणजे काय की आपल्याला इथे चेंज होणारी कायनेटिक एनर्जी काढायची आहे. म्हणजे फायनल कायनेटिक एनर्जी मायनस इनिशियल कायनेटिक एनर्जी. तर आता आपण लिहूया आपला फॉर्म्युला. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय असतं, हाफ mv². आता जेव्हा आपण फायनल कायनेटिक एनर्जी साठी आपण काय घेऊ v2 आणि इनिशियल
इनिशियल कायनेटिक एनर्जी साठी काय घेऊ, हाफ mv1 चा स्क्वेअर, कारण आपली v1 काय आहे, इनिशियल वेलोसिटी, आणि v2 काय आहे, फायनल वेलोसिटी. आणि आपण चेंज कसं काढतो, फायनल मायनस इनिशियल, तेच आपण इथे कायनेटिक एनर्जी मध्ये केलं आहे. तर आता आपण काय करू, हाफ, मास तर दोन्ही इथे सेम आहे, मासला कॉमन काढू, आणि v2 स्क्वेअर मायनस v1 स्क्वेअर. आता फक्त तुम्हाला इथे व्हॅल्यूज पुट करायची आहे. मासची व्हॅल्यू काय आहे 1500, v2 काय आहे आपल्याकडे 20, v1 काय आहे 15. आता आपण याला कॅल्क्युलेट करूया. हे काय येईल 750 इंटू 200 चा स्क्वेअर काय असतो 400 मायनस 15 चा स्क्वेअर काय असतं 225, 175. आता आपण जेव्हा यांना कॅल्क्युलेट करूया तर आपला आन्सर काय येईल 175 इंटू 75, काय येईल आपला आन्सर 13,125. काय येईल आपला आन्सर 13,125 आणि आपला हा 0 राहिला आहे म्हणजे 13,125 आणि कायनेटिक एनर्जीचा युनिट काय येईल जूल. तर आपला वर्क डन काय आलेला आहे 1,31,250 जूल. तर आता आपण वर्डिंग मध्ये काय लिहूया, काय विचारलेलं आहे आपल्याला की वर्क डन किती झालेलं आहे. तर आपण वर्डिंग मध्ये पण तेच लिहिणार, द वर्क डन इन इनक्रीज the work done in increase the velocity of car is is 1,31,250 जूल. ठीक आहे, हे झालं आपला आन्सर. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, रवी applied a force of 10 Newton and moved a book 30 centimeter in the direction of force. How much was the work done by Ravi? एक मुलगा आहे रवी नावाचा, त्यांनी काय केलं 10 न्यूटन फोर्स अप्लाय केला. हे बघा पुस्तक ठेवलेली आहे, तिला काय करत आहे तो फोर्सनी ढकलत आहे. कितीचा 10 न्यूटनचा. डिस्प्लेसमेंट किती होत आहे 30 सेंटीमीटर इन द डायरेक्शन ऑफ फोर्स, म्हणजे ज्या साईडला डायरेक्शन लावत आहे. तर आता इथे त्याने किती वर्क केलं ते आपल्याला काढायचं आहे. आता आपल्याला वर्क काढण्यासाठी काय लागणार आहे फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. आता फोर्स कसं काढणार आपण, फोर्स काय असतं mg. आता मास आपल्याला दिलेला आहे का नाही, आपल्याला डायरेक्ट फोर्सची व्हॅल्यू दिलेली आहे. तर आपण डायरेक्ट इथे फॉर्म्युला लावणार. आधी सर्वात आधी आपण गिवन लिहूया, काय दिलेला आहे फोर्स आणि काय दिलेला आहे डिस्टन्स. आता बघा इथे हा न्यूटन आहे, न्यूटन म्हणजे काय SI युनिट आहे.
पण हा सेंटीमीटर जो आहे तो काय आहे, सीजीएस युनिट आहे. याला आपण कन्वर्ट करूया एसआय युनिट मध्ये. सेंटीमीटरला जेव्हा आपण मीटर मध्ये कन्वर्ट करतो तर आन्सर काय येतो, आपण या 30 ला 100 ने डिवाइड करतो, तर डिवाइड केल्यानंतर आन्सर काय येतो 0.3 मीटर. ठीक आहे, हे झालं कन्वर्ट. आता आपण आपला फॉर्म्युला लावूया. फॉर्म्युला काय आहे, वर्क डन इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. फोर्स काय आहे 10, वर्क डन डिस्प्लेसमेंट 0.3. आपला वर्क डन काय आला 3 जूल. आपला वर्कचं युनिट काय असतं 3 जूल. आता आपण सेंटेन्स मध्ये काय लिहू, द वर्क डन बाय वर्क डन बाय रवी इज 3 जूल. हे झालं आपला न्यूमेरिकल. आता आपला एक्सरसाइज संपलेला आहे. यापुढे आपण न्यू लेक्चर, न्यू चॅप्टर स्टार्ट करणार आहोत. तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच उपयोगी व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या लेक्चर मध्ये. तोपर्यंत बाय बाय.